नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे काही 127 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आहे, ह्या संदर्भातला मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये टाकला होता. या अनुषंगाने मी आज नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला sps.uniprint.ac.in या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. जर क्रिएट नसेल केलं तर जे तुम्ही ऑलरेडी एक्झाम फॉर्मसाठी जे युजर आय डी पासवर्ड लॉग इन केलेला आहे तोच यूज करून तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट क्लिक करून तुम्हाला इथं सर्टिफिकेट सेक्शनवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर 127 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असा हा टॅब तुम्हाला दिसून जाईल. इथं आल्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे तुमचं फक्त लास्ट इयरचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट स्कॅन करून अपलोड करणं अनिवार्य आहे. आता हे रेग्युलर कॉन्व्होकेशन कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 पासआउट झालेले आहेत, जे की डिस्टन्स लर्निंगचे असेल आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हे रेग्युलर कॉन्व्होकेशन हे आयोजित करण्यात आलं आहे. तर तुम्हाला इथं ह्या संदर्भातलं सर्क्युलर पण इथं वेबसाईटवर दिलं आहे. याची जी स्टार्ट डेट आहे ती 8 मे 2026 रोजीची आहे आणि एंड डेट म्हणजे 31 मे 2026 आहे. आता याच्यामध्ये जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांना 410 रुपये फीज ही तुमच्याकडनं चार्ज केली जाणार आहे आणि जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांना 310 रुपये ही फी चार्ज केली जाणार आहे. आता जर का तुम्ही ही तुमची 31 मेची मुदत संपली आणि त्यानंतर तुम्ही 1 जून नंतर जर अप्लाय केलं त्याचे लेट फी संदर्भातलं ते 15 जूनपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता विथ लेट फीला. तर प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला 810 रुपये चार्जेस लागणार आहे आणि नॉन प्रोफेशनलला 560 रुपये चार्जेस असे लागणार आहे. आता या संदर्भातला अप्लाय कसं करायचं या संदर्भातलं युजर मॅन्युअल हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. इथं अप्लाय फॉर सर्टिफिकेट क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म फिल आउट करायचं आहे. त्यानंतर तुमचं मार्कशीट अपलोड करायचे आणि तुम्हाला पेमेंट करायचं. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट हे अप्लाय करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही जर तुम्हाला तांत्रिक अडचण आलीच तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगून मी तुम्हाला तुमचं नक्कीच मदत करू शकतो. धन्यवाद.